काय सांगाल हे सगळं जे सरकार या आंदोलनाकडे दहशतवादी म्हणून बघतंय, काही बाहेरून आले लोक त्यात घुसलेत आणि हे उद्रेक करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? काल संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे की उद्रेक नेमकं कोण करत आहे. काल इथल्या पोलिसांनी, इथल्या RSSच्या लोकांनी, म्हणजे कुठल्याच पोलिसाला बॅच नव्हता, त्यांना प्रश्न विचारले गेले की तुम्हाला नेम प्लेट का नाहीये, तर वो गिर गए, हा त्यांचं उत्तर होतं. नेमकं बाहेरून आलेले लोक, बाहेरून लोक मागवलेत या आंदोलकांना मारण्यासाठी. म्हणजे ह्याच्यातून दहशतवादी कोण आहे हे पूर्ण देशाने काल पाहिलेलं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन इथे थांबणार नसून आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी नेमकीच घोषणा केली आहे की 23 तारखेला महाराष्ट्र हा बंद राहणार आहे. तात्काळ या सर्व गोष्टीचा विचार करून इथल्या शासनाने एक छोटासा राजीनामा पाहिजे, फक्त खूप मोठी मागणी नाहीये, परंतु राजीनामा न देण्यामागचं कारण हे आहे, आज धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा दिला तर उद्या अमित शहाचा देखील राजीनामा द्यावा लागेल. अमित शहाचा राजीनामा दिला तर नरेंद्र मोदीचा देखील राजीनामा द्यावा लागेल. पूर्ण सरकार यांचं रिकामं होणार आहे. याच्या भीतीपोटी हे एकही जण राजीनामा देणार नाहीत आणि हे म्हणताय फेसलेस आंदोलन आहे. आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे, तुम्ही फेअरलेस गव्हर्नमेंट आहात. इथल्या विद्यार्थ्यांशी, इथल्या युवकांशी, इथल्या कामगारांशी, इथल्या शेतकऱ्यांशी तुम्ही कुठलाच फेअर करत नाहीयेत. त्याच्यामुळं हा सगळा जनसमुदाय तुमच्या विरोधात उभा राहताना आपल्याला दिसत आहे. सरकार जर ऐकत असेल, बघत असेल हा व्हिडिओ, तर तुमचं काय सांगणं? सरकारला माझं तुमच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे, ती काहीतरी मन आहे ना, हर कुत्ते का दिन आता आहे. आता तुमची वेळ आलेली आहे. इथला युवक तुमची वेळ आणलेली आहे. तात्काळ तुम्ही ही मन लक्षात घेऊन आपली पळवाट काढल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. त्याच्यामुळे तात्काळ तुम्ही सर्वांनी राजीनामे द्यावा, घरी बसावं. देश कसा चालवायचा आम्ही ठरवू आणि ते आम्ही आमच्या पद्धतीने चालू.